हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा। चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात। इकडे वैदेहीने आता रेड मारलेली आहे आणि त्यानंतर आता वैदेही खेळत असतानाच वैदेहीचा पाय अचानक एक मुलगी पकडते आणि त्यानंतर माई जे आहेत हे सगळं पाहत असतात। त्यावेळी वैदेही खाली पडलेली असते आणि सगळ्या मुली तिला पाठीमागून खेचत असतात, पण तरीसुद्धा वैदेहीने एवढ्या मुलींना पुढे आणून त्या रेषेवरती हात मारलेच आणि बाकीच्या सगळ्याजणी आऊट झाल्या। तर आता इकडे प्रताप जो आहे तो उड्या मारत असतो, कारण त्याला प्रचंड आनंद झालेला आहे की वैदेहीने इतक्या मुलींना आऊट केलं आणि ती स्वतः बाहेर आली। त्याच नंतर आता इकडे माईंना राग येतो, कारण मुलींनी तिला आऊट करायला पाहिजे होतं। माईंना असंच वाटतं। इकडे प्रताप जो आहे तो पूर्णपणे हॅप्पी असतो, कारण वैदेही एकही चान्स सोडत नसते। ती समोरच्या टीममधली एक मुलगी बात करत असते। इकडे सत्यजित राव जे आहे ते माईंना म्हणतात की माई, आता आम्हाला निघायला हवं, कारण आमची गृहमंत्र्यांसोबत मीटिंग आहे। तर आता माई म्हणतात की ठीक आहे, पण तुम्ही थांबला असतात तर जरा बरं वाटलं असतं। तर त्यावेळी सत्यजित राव जे आहे ते म्हणतात की हो, आमची पण इच्छा होती, पण आता काय करणार, काम आहे, निघतो आम्ही, असं म्हणत लगेच पाठीमागून पुष्पाताई जी आहे ती सत्यजित रावांना आवाज देते आणि म्हणते की तुम्ही विसरलात वाटतं अण्णासाहेबांना। त्यावेळी सत्यजित राव मागे वळून पाहतात आणि म्हणतात की असं कसं विसरेल आम्ही अण्णासाहेब, खरं तर अण्णासाहेबांकडून आम्हाला राजकारण कळालं। इकडे वैदेही जी आहे ती समोरच्या टीमला बात करत होते आणि म्हणूनच त्या सगळ्याजणी प्रचंड आनंदित होत्या। सगळ्याजणी सेलिब्रेट करत होत्या, डान्स करत होत्या। त्यानंतर त्यांचा डान्स पाहून इकडे हा तेजासुद्धा डान्स करू लागतो आणि त्यानंतर गुरु जो आहे तो तेजाला पाहत असतो। गुरुच्या सगळं काही लक्षात येतं की तेजा जो आहे तो त्या मुलींना सपोर्ट करत आहे आणि सारखं तेजाचं लक्ष त्या मुलींकडेच आहे, जो वैदेहीचा ग्रुप असतो, म्हणजेच वैदेहीकडे। तर आता इकडे वैदेहीची ताईडी, रेशम, आई सगळ्याजणी खूप खुश आहेत, कारण प्रत्येक वेळी वैदेही खूप छान खेळत आहे आणि सगळ्यांना ते दिसत आहे। त्यानंतर आता वैदेहीच्या ग्रुपने एका मुलीला, रेड करणाऱ्या मुलीला अगदी उचलूनच घेतलं आणि तिला बाद केलं। त्यानंतर आता इकडे खेळ सुरूच असतो, सगळ्या मुली डान्स करत असतात आणि इकडे हा जो तेजा आहे तो डान्स करतो आणि तो डान्स करताना पाहून मुलींना प्रचंड आनंद होतो। तर आता इकडे पुढचा ग्रुप येतो, त्यावेळी त्या ग्रुपमध्ये सुद्धा एक करून सगळ्याजणी बाद होतात आणि त्यानंतर इकडे हा सगळा आनंद पाहण्यासाठी तेजा आणि त्याची बहीण, ताईडी आणि आई सगळेजणी तिथे पाहत असतात। त्यावेळी आईला सुद्धा प्रचंड आनंद होत असतो, कारण तिची मुलगी खूप छान पद्धतीने खेळत असते आणि समोरच्या ग्रुपला बात करताना पाहून त्यांनाही खूप आनंद होत असतो। जो आनंद कबड्डी खेळताना वैदेहीच्या चेहऱ्यावर आहे तोच आनंद बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता, कारण त्यांना आता काहीही झालं तरी आता असंच वाटत असतं की वैदेहीचीच टीम जिंकेल। आणि त्यानंतर आता या सगळ्या मुलींना ब्रेक दिलेला आहे आणि थोडंसं खाऊन घेण्यासाठी ब्रेक दिलेला असतो। त्यावेळी आई तिच्यासाठी लाडू घेऊन आलेली आहे आणि आई जी आहे ती वैदेहीला लाडू देत असते। इकडे तेजा जो आहे तो फोनवरती बोलत असतो। तो थंडरला बोलतो की थंडर, आता नाश्त्याची वेळ झाली आहे, सगळ्यांना नाश्ता दिलाय ना? तर थंडर बोलतो की हो, काळजी करू नको। त्यानंतर आता इकडे तायडी जी आहे ती तिच्या गफूला मिठीच मारते आणि म्हणते की कसली भारी खेळतेस तू, खरंच रावडी आहेस तू। त्यानंतर आता सगळेजण तिचं कौतुक करतात। आईने तर तिच्यासाठी लाडू देखील आणलेले आहेत। इकडे रेशम तिच्यासोबत सेल्फी काढत आहे आणि हे पाहून आता तेजालाही आनंद होतो। आई जी आहे ती वैदेहीला लाडू देत असते, तेवढ्यात तेजा तिथे येते। तेजा पाहतो की आईच्या हातात लाडूचा डब्बा आहे। तेजा बोलतो की हे लाडू, अच्छा, तुमच्या मुलीसाठी असतील ना? तर आता त्या बोलतात की हो, घ्या ना, घ्या। तर आता तेजा बोलतो की नाही, हे लाडू जे आहेत ना, जे तुमची मुलगी जिंकल्यावरतीच, म्हणजेच वैदेहीची टीम जिंकल्यानंतर तोंड गोड करूयात, असं तेजा म्हणतो। आणि त्यानंतर वैदेही बोलते की तू इथे काय करतोस, तू का आलास? त्यानंतर आता वैदेही आणि त्याच्यामध्ये गप्पा सुरू होतात। तेजा जो आहे तो तिला सांगत असतो की तू लेफ्ट साईड जरा लक्ष देत जा। त्यावेळी वैदेही त्याला म्हणत असते की तुला कबड्डीतला क येत नाही आणि तू मला सांगतोस, हे बघ, तू मला फालतूच्या टिप्स देऊ नको। त्यानंतर आता ते दोघेही जण बोलत असतानाच तिथे एक मुलगी पळतच येते, जी वैदेहीची मैत्रीण असते।
ती सांगू लागते की वैदेही आपल्या टीमचे आणि समोरच्या टीमचे भांडणं लागले आहेत, चल तू लवकर. असं म्हणत वैदेही तेजा जो आहे तो पळत पळत येतात. त्यावेळी हा जो समोरचा कोच जो आहे तो बोलत असतो की हे पहा, तुमच्या टीमला तेज प्रताप शिकवत आहेत आणि त्याचमुळे ह्या मुली ज्या आहेत ते त्यांचं पाहूनच करत आहेत. त्यावेळी आता इकडे हे जे जालिंदर मामा आहेत ते बोलतात की हे पहा, तेज प्रतापचं नाव इथे तुम्ही कसं काय घेऊ शकता, ह्या टीमचा विषय आहे. तेज प्रताप इथे कोणालाही काही सांगत बसत नाही. तरीसुद्धा हा समोरचा माणूस ओरडत असतो की नाही, हे सगळं तेज प्रतापच शिकवतात. त्यानंतर वैदेही पुढे येते. गुरु आणि बाकीचे सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ते काय ऐकायला तयार होत नाहीत. त्यावेळी वैदेही पुढे येते आणि बोलते की हे पहा, तुम्हाला प्रॉब्लेम तेज प्रतापशी आहे ना, हे पहा, आम्हाला तसंही त्यांनी काही शिकवलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा माझी आयोजकांना एकच विनंती आहे की जोपर्यंत कबड्डीची मॅच होत नाही तोपर्यंत तेज प्रतापला बाहेर ठेवावं. खरं सांगू का, या तेज प्रतापला खरं तर कबड्डीचा क येत नाही, पण तुम्ही म्हणतात की यांनी आम्हाला शिकवलं आहे, तसं काहीच नाही आहे. तर त्यानंतर आता इकडे समोरचे जे काही कोच सर आहेत ते बोलतात की हे पहा, म्हणजे ते खोटं होतं का तुमच्यासाठी तिथे हॉस्टेलवरती दूध घेऊन येणं, तुमच्यासाठी फूल घेऊन येणं आणि आता इथे गुलुगुलू बोलणं, हे सगळं फक्त ते तुम्हाला पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला ते सगळं कळतं आहे. त्यामुळे एक काम करा, तसंही तुम्ही जिंकणार आहे, जा ट्रॉफी घेऊन टाका. असं म्हटल्यानंतर आता वैदेहीला प्रचंड राग येतो त्या टीमचा आणि त्या कोच सरांचा. त्यावेळी ती विनंती करत असते, तेवढ्यात माईसाहेब ती विनंती ऐकतात. आता माईसाहेबांना आवाज गेल्यानंतर माईसाहेब ओरडतात आणि म्हणतात की काय काय म्हणालीस तू, असं म्हणत माईसाहेब पुढे येतात. आणि पुढे आल्यानंतर माईसाहेब आता इथे माईकवरती बोलू लागतात की आता या मुलींबरोबर म्हणजेच रणरागिणी वॉरियर्स बरोबर आपल्या गावातील मुलांची मॅच होईल, चालेल सगळ्यांना. तर आता इथे ही जी वैदेही आहे ती बोलते की हो. तर आता इथला ग्रुप जो आहे तो तयार होतो मॅच खेळण्यासाठी. माई जो आहे ते आता त्या मुलांना सांगत असतात की तंगडं मोडून तिच्या हातात द्या. तसंच आता तो जो काही मुलगा आहे तो तिच्या डोक्याला लाथ मारतो आणि वैदेही त्याने प्रचंड त्रास होतो. तर मित्रांनो, आता हे जी काही मुलं आहेत ना आलेली, ते वैदेहीला आणि त्यांच्या टीमला त्रास कसा देता येईल हेच पाहतात. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागात म्हणजेच हा प्रोमो रिलीज झाला आहे आणि तो तुमच्या समोर लगेच सादर करत आहे. तर वैदेही आणि हे जे काही तेज प्रताप जे आहेत ते एका रूममध्ये आहेत. त्यानंतर तिथे तेज प्रतापने त्याच्या मनातील भावना सांगण्यासाठी तो तिथे आलेला आहे. त्यावेळी तो तिचा हात पकडतो आणि वैदेहीला बोलतो की मला तुम्ही आवडायला लागला आहात आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे तो आता वैदेहीला प्रपोज करत आहे. तो खाली बसतो आणि वैदेहीला म्हणतो की आय लव्ह यू वैदेही. तर आता वैदेही नक्की तेजाला होकार देईल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. पाहत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.